सरकारच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आदरणीय मोदीजींनी आणि त्यांच्या कॅबिनेटने मनमाड इंदोर या रेल्वे महामार्गाला मान्यता दिली आहे। 309 किलोमीटरचा हा रेल्वे रूट नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या शिरपूर तालुक्याच्या शिरपूर, लौकी आणि सांगवी या गावांमधून हा रूट जाणार आहे आणि हा 309 किलोमीटरचा एकूण रेल्वे मार्ग हा जवळपास 18,036 कोटीचा एकूण एस्टिमेटेड कॉस्ट या रेल्वे रूटची आहे। याला मान्यता काल कॅबिनेटने दिलेली आहे आणि आपल्या खास करून शिरपूरकरांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे की आता दिल्लीकडे जाण्यासाठी डायरेक्ट आपल्याला हा रेल्वे रूट झालेला आहे। मनमाडकडून आपण मुंबईकडे देखील या रूटवरून जाऊ शकतात। त्यामुळे मुंबई दिल्लीचं जे अंतर जे आता गुजरात बडोदा मार्गाने जे जात होतो तर ते जवळपास 200 ते 250 किलोमीटरनी कमी होणार आहे। पॅसेंजर ट्रेन सोबतच माल वाहतुकीसाठी देखील हा रूट हा अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि धार्मिक दृष्ट्या देखील आता नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे जे तीर्थस्थान आहे या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर भाविक हे या रेल्वे लाईनीने पुढे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी देखील जाऊन दर्शन घेऊ शकतात। त्यामुळे एकंदरच गुड्स ट्रान्सपोर्ट असेल किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असेल या आणि त्यासोबतच जे भाविक आहे त्यांना रिलिजियस पिलग्रिमसाठी देखील एक अत्यंत चांगला हा रेल्वे रूट या येणाऱ्या पुढच्या काळात होईल आणि प्रामुख्याने आदिवासी भागांमधून ही रेल्वे लाईन जाणार आहे। मग ते नाशिक जिल्ह्याचं आदिवासी क्षेत्र असेल किंवा मग धुळे जिल्ह्याचं शिरपूर तालुका असेल आणि मध्य प्रदेश मधला आदिवासी भाग या रेल्वे लाईनीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या भागात होईल आणि अनेकांना रोजगाराची संधी या माध्यमातून मिळेल। मी केंद्र सरकारचं आदरणीय मोदीजींचं आणि रेल्वे मंत्र्यांचं मी मनापासून आभार मानते। मागचे 10 वर्ष लागोपाठ पाठपुरावा या प्रकल्पासाठी मी आणि माझ्यासोबत डॉक्टर सुभाष भामरेजी आणि या रूटवरचे सर्वच खासदार आम्ही करत होतो। पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 2018-19 मध्ये इन प्रिन्सिपल मान्यता या लाईनीला मिळाली आणि पहिल्या टप्प्याचं काम मनमाड धुळे याचं काम सुरू झालेलं होतं, पण पुढचा जो नरडाणाहून पुढे शिरपूर या रेल्वे लाईनीचा आता सर्वे होऊन या कामालाही आता सुरुवात होणार आहे। लाईनीला पूर्ण व्हायला 5 वर्ष लागतील। सुरुवातीला जे मोठे स्ट्रक्चर्स आहे म्हणजे पुलं आणि बोगदे हे बनवायचं काम हे सुरुवातीला होणार आहे आणि संपूर्ण रेल्वे लाईनीचं काम एकाच टाइमला सुरू होईल। पुढच्या 5 वर्षात हा रेल्वे रूट तयार झालेला राहील गाडींच्या वाहतुकीसाठी।